आज आषाढी एकादश आहे आणि सर्वच विठ्ठल रुक्माई मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत असते। पंढरपूरला तर एक सोहळा पार पडतो। त्याचप्रमाणे संभाजीनगरातील प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या वाळूज येथे आपण आहोत आणि वाळूज येथे आपण पाहिलं तर विठ्ठल रुक्माईच्या मंदिरापुढे मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे। भाविक इथे आपली आस्था ठेवून येत असतात आणि विविध जिल्ह्यातून इथे भाविक येत असतात। जालना असो, परभणी, संभाजीनगर, अहिल्यानगर अशा आजूबाजूच्या सर्व जिल्ह्यातून इथे मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात। आपण जर पाहिलं तर अनेक किलोमीटर रांग इथे आपल्याला पाहायला मिळत आहे। लहान मुलं असो किंवा महिला असो, पुरुष असो, या सगळेच इथे मोठ्या प्रमाणात येत असतात आणि आपली आस्था घेऊन इथे आपल्याला पाहायला मिळत असतात। पोलीस प्रशासनाने सुद्धा इथे योग्य असं नियोजन आपल्याला पाहायला मिळत आहे। 3 प्रकारच्या इथे रांग केलेला आहे जेणेकरून कोणताही गैरसोय होऊ नये यासाठी सुद्धा पोलीस प्रशासन आणि संभाजीनगरचे जे काही प्रशासन आहे, महानगरपालिका असो किंवा पोलीस प्रशासन हे सुद्धा आता सज्ज झालेले आहे आणि गर्दी होऊ नये, त्याचप्रमाणे कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी भाविक सह आपल्याला पाहायला मिळत आहे। काही भाविक आहेत आपल्यासोबत। कुठून आले सर? आम्ही पडेगाववरून। काय आस्था ठेवून आले? काय देवाकडे मागणं आहे? देवाकडे काय मागणं नाही की पाऊस चांगला पडू दे, निसर्ग चांगला राहू दे, सर्वांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदू दे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना। काय देवाकडे काय मागणं आहे? बस येणाऱ्या काळामध्ये सुख, शांती, समाधान सर्वांचं चांगलं हो ही मागणी करतो। कुठून आलेत? संभाजीनगरवरून। कुठून आलेत? जालना जिल्हा, तालुका बदनापूर। काय देवाकडे काय मागणं आहे? देवाकडे काय मागणं आहे दादा? देवानं आपल्याला सुखी ठेवा आणि मी अशी प्रार्थना करतो का पांडुरंगानं चांगलं राहा, आमच्यावर ध्यान ठेवा, फक्त हीच माझी प्रार्थना आहे। बाकी काही नको देवा, मला हीच अशी वारी घडू दे, जन्मोजन्मी हीच वारी घडू दे अशी माझी विनंती पांडुरंगाला। जिल्ह्यातून आणि संभाजीनगरमधून सुद्धा इथे आपल्याला भाविक पाहायला मिळत आहे आणि एक प्रकारे आस्था ठेवून सुख समृद्धी राहू दे, चांगला पाऊस पडू दे अशी सर्व भाविकांची इथे मागणं आहे। आणि आपण या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेणारच आहोत। तत्पूर्वी मी रामबुधवंत, नवराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर। पांडुरंगाचं दर्शन घेताय, तुम्ही काय सांगाल? पांडुरंगाच्या दर्शनासाठी मी आलेलो आहे। आपण बघितलं असेल की इथं भाविकांची रीग लागलेली आहे आणि इथं दर्शन करीत असताना मला एकच सांगायचं की इथं जे काही पंढरपूरमध्ये जे काही सुविधा भाविकासाठी द्यायच्या त्या सुविधा आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहे। याच्या आधीसुद्धा मी पालकमंत्री असताना 1 कोटीचा निधी दिला होता आणि आतासुद्धा पांडुरंगाच्या आशीर्वादाने मी खासदार आहे। इथं जितक्या भाविकांना सुविधा देता येतील तितक्या सुविधा देण्याचा माझा प्रयत्न राहील आणि एकच मी पांडुरंगाला विनंती करेल की सर्वांना, भाविकांना, सर्वांना, शेतकऱ्यांना, सर्वांना सुखी ठेव। चालेल, धन्यवाद।